नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दामटे परत एकदा एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, 2022 मध्ये जेवढे काही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि ते पुरस्कार कोणाला देण्यात आले आहेत त्याविषयीची अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या एमपीएससी साठी आणि इतर सर्व सरळ सेवा एग्जाम साठी महत्त्वपूर्ण असेल, त्या व्हिडिओला घेऊन आपल्या समोर येतोय। तर एमपीएससी साठी आणि इतर सरळ सेवेसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करू। तर शेवटपर्यंत राहा। या व्हिडिओच्या तुम्हाला पीडीएफ फाईल माझं टेलिग्राम चॅनल एमपीएससी 0207 या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला माझे या व्हिडिओचे पीडीएफ फाईल मिळून जातील। मित्रांनो, या सोबतच एमपीएससी संबंधित आणि इतर सरळ सेवेशी संबंधित असणाऱ्या सर्वच्या सर्व चालू घडामोडीच्या महत्त्वपूर्ण अशा इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी मित्रांनो माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही तिथून कलेक्ट करून घ्या। चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। सर्वात पहिल्यांदा आपण 2022 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट काही पुरस्कार आहेत आणि त्याचे मानकरी कोण आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत। त्यामधला पहिला पुरस्कार आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो तो आहे बुकर पुरस्कार 2022। तर लक्षात असू द्या, बुकर पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे शेहान करुणा तिलका यांना। लक्षात ठेवा, शेहान करुणा तिलका हे श्रीलंकेचे लेखक आहेत आणि यांचं एक पुस्तक आलं होतं द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा। तर या पुस्तकासाठी हा बुकर पुरस्कार हा यांना देण्यात आलेला आहे, शेहान करुणा तिलका यांना। लक्षात असू द्या, बुकर पुरस्कार कोण देतो? तर बुकर पुरस्कार देणारा जो देश आहे तो आहे यूके। यूके म्हणजेच इंग्लंडद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो आणि इंग्लंड तर्फे हा पुरस्कार दिला। ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तर लक्षात असू द्या, इसवी सन 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो। अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे। पण या पुरस्काराचं वैशिष्ट्य काय? फक्त इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। हे बघा, इतर भाषेतील साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जात नाही, तर हा पुरस्कार फक्त इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी दिला जात असतो। तर इम्पॉर्टंट भाग हे बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कारामध्ये ऍक्च्युअली हाच फरक आहे। बुकर पुरस्कार हा फक्त इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी दिला जातो आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेतील साहित्य म्हणजे इतर भाषेतील कुठलेही साहित्य असो त्याच्यावर जर एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला असेल तर त्या अनुवादाच्या साठी सुद्धा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा तुम्हाला दिला जात असतो। अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या। हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे म्हटलं तर शेहान करुणा तिलका यांना मिळाला आहे, श्रीलंकेचे। चला नेक्स्ट पुरस्कार पाहू, जो मी आता सांगितला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 खूप चर्चेत होता। याचं कारण होतं म्हणजे हा पुरस्कार एक भारतीय लेखिका ज्यांचं नाव आहे गीतांजली श्री यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो। आणि त्यांनी पुस्तक कादंबरी लिहिली होती, त्या कादंबरीचं नाव होतं रेत समाधी। त्यांनी हिंदी भाषेतून ही कादंबरी लिहिली होती। पुढे चालून या कादंबरीचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला इंग्रजी भाषेमध्ये, या अमेरिकेच्या होत्या। तर गीतांजली श्री यांची मूळ कादंबरी होती रेत समाधी, या कादंबरीचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आणि हा अनुवाद टॉम ऑफ सँड या नावाने करण्यात आला होता। आणि मग या पुस्तकाला या वर्षीचा म्हणजे 2022 चा इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड हा काय करण्यात आलेला आहे, देण्यात आला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दोन गोष्टी, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात कधी होते? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात 2005 पासून होते। आणि कोणत्या देशाद्वारे हा पुरस्कार दिला जातो? तर हा पुरस्कार सुद्धा इंग्लंडद्वारे दिला जातो। मी ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कारामध्ये फरक काय। ठीक आहे, चला नेक्स्ट अवॉर्ड बघू। पुढचा अवॉर्ड आहे एबेल पुरस्कार 2022। अतिशय महत्त्वाचा अवॉर्ड आहे। एबेल पुरस्कार 2022 चे विजेते आहेत डेनिस पार्नेल सुलिव्हन। दोन गोष्टी लक्षात ठेवा, डेनिस पार्नेल सुलिव्हन यांना 2022 चा एबेल पुरस्कार मिळाला आहे। हा पुरस्कार कोणत्या कशासाठी दिला जातो? तर गणित विषयामध्ये जर उत्कृष्ट योगदान दिलं गेलं असेल तर हा पुरस्कार दिला जातो। अतिशय खूप जास्त हायेस्ट रक्कम आहे पा, $1.2 मिलियन। इथं एवढ्या रकमेसाठी हा पुरस्कार मिळतो पा। या पुरस्कारामध्ये एवढी मोठी रक्कम तुम्हाला मिळत असते। तर लक्षात असू द्या, या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तर 2002 मध्ये हा पुरस्काराची सुरुवात झाली होती। आणि टोपोलॉजी जे गणितामधली एक ब्रँच आहे तर तिच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार देणारा देश कोणता आहे? तर लक्षात ठेवा, हा पुरस्कार नॉर्वेच्या तर्फे दिला जात असतो। कोणत्या तर्फे दिला जातो? नॉर्वे या देशातर्फे हा पुरस्कार हा दिला जात असतो। अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे, डेनिस पार्नेल सुलिव्हन यांना मिळालेला। त्याच्यानंतर आहे 94वे ऑस्कर पुरस्कार कोणाला आहे? हे बघा, 2022 मध्ये जे काही पुरस्कार झाले त्याची ही 94वी आवृत्ती होती ऑस्कर पुरस्काराची। बघू बघा, कुठल्याही पुरस्कारामध्ये 3-4 गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा। एक तर त्या पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार म्हणून कोणाला, कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला? ऍक्टर कोण आहे सर्वश्रेष्ठ, ऍक्ट्रेसेस कोण आहेत आणि डायरेक्टर कोण आहे।
ठीक आहे. तर आपण ऑस्कर पुरस्कारामध्ये या 4 कॅटेगरी मधल्या पुरस्कारांविषयीची चर्चा करणार आहोत. सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून कोडा नावाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार आणि ऑस्कर मूवी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हे जे कोडा मूवी आहे, कोडा चित्रपट आहे, याचे डायरेक्टर आणि रायटर आहेत सियान हेडर. तर सियान हेडर हे कोडा चित्रपटाचे डायरेक्टर पण आहेत आणि यांनीच या चित्रपटाची लेखन सुद्धा केलेलं आहे. या 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात, कोणाला हा पुरस्कार मिळालाय, तर विल स्मिथ. आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अभिनेते आहेत विल स्मिथ, यांना हा पुरस्कार मिळालाय. आणि यांना कोणत्या मूवीसाठी, कोणत्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालाय, तर तो किंग रिचर्ड नावाच्या चित्रपटासाठी यांना हा पुरस्कार मिळालाय. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून जेसिका चस्टेन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि द आईज ऑफ द टॅमी फाय नावाचे चित्रपट, या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी जेसिका चस्टेन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट डायरेक्टर, दिग्दर्शक म्हणून हा पुरस्कार जेन चॅम्पियन यांना देण्यात आलेला आहे. जेन चॅम्पियन द पॉवर ऑफ द डॉग साठी यांना पुरस्कार मिळाला. हा मूवी अतिशय महत्वपूर्ण आहे पण मित्रांनो, या मूवीचा पुढे पण उल्लेख येईल, लक्षात असू द्या. तर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून जेन चॅम्पियन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ऑस्कर पुरस्काराच्या बाबतीत लक्षात असू द्या, हे पुरस्कार USA अमेरिकेद्वारे दिले जातात. कोणाद्वारे दिले जातात? अमेरिकेच्या द्वारे ऑस्कर पुरस्कार हे दिले जातात. पहा, अतिशय महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट कडे जाऊ आपण. पुढचे पुरस्कार आहेत बाफ्टा अवॉर्ड. बाफ्टा अवॉर्डच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. याला ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड असं म्हणतात, ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड असं म्हटलं जातं, बाफ्टा अवॉर्ड म्हणायचं. आणि ही यावेळेसची 75वी आवृत्ती होती या अवॉर्डची. ठीक आहे, नावातच कळतं की ब्रिटिश अकॅडमीचा तर्फे दिला जातो, याचा अर्थ देणारा देश हा इंग्लंड असेल. ठीक आहे. यामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून द पॉवर ऑफ द डॉग्स. बघ, आताच मी तुम्हाला ऑस्कर पुरस्कारामध्ये ज्या डायरेक्टरला, ज्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता, बाफ्टामध्ये त्याच चित्रपटाला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून जॉन चॅम्पियन यांची नियुक्ती करण्यात किंवा यांनाच हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री जोआना स्केनलान. ठीक आहे, आफ्टर लव या चित्रपटासाठी जोआना स्केनलान यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वश्रेष्ठ अभिनेता परत एकदा विल स्मिथ किंग रिचर्ड चित्रपटासाठी, ऑस्करसाठी यांनाच हा पुरस्कार मिळाला होता. आणि बाफ्टा अवॉर्ड सुद्धा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा यांनाच मिळालेला आहे. अतिशय महत्वाचा आहे, ब्रिटिश मार्फत हा पुरस्कार काय केला जातो, देण्यात येत असतो. नेक्स्ट पुढचे पुरस्कार पाहू, अतिशय महत्वाचा आहे, ते म्हणजे टेपल्टन पुरस्कार. पहा, टेपल्टन जो पुरस्कार तुम्हाला आढळून येतो मित्रांनो, फ्रँक विल्झॅक यांना हा पुरस्कार दिला जातो. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या एकात्मतेसाठी जे लोक काम करतात तर त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. अतिशय महत्वाचा आहे, या पुरस्काराची जी सुरुवात झाली होती ती 1973 मध्ये पासून हा पुरस्कार दिला जात असतो. आणि विशेष गोष्ट आहे, हा पुरस्कार एका भारतीय महिलेने सुद्धा जिंकला होता. त्यांचं नाव होतं मदर टेरेसा. आपल्याला माहिती आहे मदर टेरेसा ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी ऑलरेडी नोबेल प्राइज जिंकलं होतं शांततासाठीचं. तर त्याच मदर टेरेसांना ऑलरेडी टेपल्टन पुरस्कार सुद्धा काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. आणि कोणत्या देशामार्फत हा पुरस्कार दिला जातो, तर हा पुरस्कार सुद्धा USA म्हणजे अमेरिकेच्या मार्फत हा पुरस्कार दिला जात असतो. तर हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण पुरस्कार आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट पुरस्कार बघू, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड. अतिशय इम्पॉर्टंट अवॉर्ड आहे मित्रांनो, अनेक एक्झाम मध्ये याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन्स आलेले आहेत. का महत्वाचा आहे, कारण या अवॉर्डला आशियातील नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं. तर आशियातला नोबेल पुरस्कार म्हणून रॅमन मॅग्सेसे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, हा पुरस्कार फिलिपाईन्स नावाच्या देशाद्वारे दिला जातो, ज्याला आपण फिलिपिन्स म्हणतो. तर फिलिपिन्सद्वारे दिला जातो आणि 1957 मध्ये हा अवॉर्ड द्यायला सुरुवात झाली होती. रॅमन मॅग्सेसे जे फिलिपिन्सचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते, तर त्यांच्या नावाने हा अवॉर्ड फिलिपिन्स हा देश दरवर्षी देत असतो. यावर्षी 4 व्यक्तींना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यातील पहिले आहेत सोदियारा छिम, या कंबोडियाच्या आहेत, लेडीज आहेत, कंबोडियाच्या आहेत. दुसरे आहेत बर्नाडेट माद्रिद, हे फिलिपिन्सचे ऑलरेडी याच देशाद्वारे हा अवॉर्ड दिला जातो आणि यांना हा अवॉर्ड गोरगरिबांच्या मदतीसाठी देण्यात आलेला आहे. तिसरे आहेत तडाशी हटोरी. तडाशी हटोरी हे जपानचे आहेत. जपानचे जरी असले तरी त्यांनी व्हिएतनाम मधल्या लोकांच्या नेत्र चिकित्सेसाठी खूप मोठं काम केलं होतं, त्यासाठी यांना हा अवॉर्ड देण्यात आलाय. चौथे आहेत गॅरी बेंचेगिब.
हे इंडोनेशियाचे आहेत आणि इंडोनेशियातील नदींचं प्रदूषण कमी करण्यासाठी यांनी जे काही कार्य केलं महत्वपूर्ण, तर त्या कामासाठी हा अवॉर्ड दिला गेला आहे. तर लक्षात असू द्या, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड अतिशय इम्पॉर्टंट अवॉर्ड आहे. आशियातील प्रति नोबेल पुरस्कार. मग आणखी एक अवॉर्ड विषय, भारतातल्या अनेकांना हा अवॉर्ड ऑलरेडी मिळालेला आहे, पण पहिल्यांदा हा अवॉर्ड ज्या भारतीयांनी जिंकला होता ते होते विनोबा भावे. तर लक्षात असू द्या, हा अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण असतील म्हटलं तर ते विनोबा भावे होते. अतिशय इम्पॉर्टंट आहे पहा. चला तर नेक्स्ट अवॉर्ड कडे जाऊ. पुढचा अवॉर्ड आहे युनेस्को शांती पुरस्कार 2022. तुम्हाला नावावरूनच कळालं असेल, जर्मनीच्या ज्या तत्कालीन चान्सलर होत्या, त्यांचं आता सध्या नाहीये, त्यावेळेसच्या ज्या चान्सलर होत्या त्यांचं नाव आहे अँजेला मर्केल. तर अँजेला मर्केल यांना 2022चा युनेस्को शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे. नावातच कळतं की हा पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जात असेल. कोणाद्वारे? तर हा पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जातो. आणि विशेष गोष्ट आहे की जागतिक पातळीवर अतिशय इम्पॉर्टंट काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार युनेस्को दरवर्षी देत असते. दोन गोष्टी लक्षात असू द्या, युनेस्कोची स्थापना कधी झाली म्हटलं तर 1945 ला झालेली आहे मित्रांनो. युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे, मी युनेस्कोच्या बाबतीत सांगतोय, तर युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस. पॅरिस ही राजधानी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे कुठली, तर ती फ्रान्सची राजधानी आहे. आणि या युनेस्कोचे सदस्य देश किती आहेत, तर जेवढे सदस्य देश युनोचे आहेत तेवढे सदस्य देश युनेस्कोचे आहेत. 193 सदस्य देश तुम्हाला इथं मिळून जातील पहा. ठीक आहे, तर याद्वारेच युनेस्को दरवर्षी शांती पुरस्कार सुद्धा देतं अतुलनीय आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना. अँजेला मर्केल यांना 2022चा युनेस्को शांती पुरस्कार देण्यात आलाय. विशेष गोष्ट का देण्यात आला, आपल्याला एक माहिती होतं मित्रांनो, 2015 मध्ये एक अतिशय महत्वपूर्ण घटना घडली होती इसिसच्या बाबतीमध्ये, ज्याला ISISI असं म्हणतो. तर इसिस मध्ये खूप सिरिया असेल, इराक असेल, इराण असेल, याच्या आजूबाजूच्या बरेच लोक हे आपला देश सोडून चालले होते. निर्वासित म्हणून ते युरोपकडे जात होते, पण युरोपियन कंट्रीजनी त्यांना आपल्यामध्ये घ्यायला नकार दिला होता. त्यावेळेस जर्मनीच्या चान्सलर असणाऱ्या अँजेला मर्केल यांनी मात्र आपल्या देशामध्ये 1.2 मिलियन लोकांना सामावून घेतलं होतं आणि इतर देशांना पण आव्हान केलं होतं की बुवा या निर्वासित लोकांनी कुठं जावं, तर प्रत्येकाने थोड्या थोड्या युरोपियन देशांनी यांना जागा द्या. तर त्यांनी केलेल्या अतुलनीय कामाबद्दल त्यांना युनेस्कोचा शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुढचा पुरस्कार अतिशय महत्वाचा हा पण पुरस्कार आहे मित्रांनो, पुलित्झर पुरस्कार. दोन गोष्टी लक्षात असू द्या, हा पुरस्कार पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार आहे. पत्रकारितेच्या बाबतीमध्ये याच्यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा नाहीये. 4 भारतीय पत्रकारांना या वर्षीचा हा पुरस्कार देण्यात आलाय. 2022चा पुरस्कार 4 भारतीय पत्रकारांना देण्यात आलाय. त्यापैकी एक आहेत अदनान अबिदी. हे बघा इथं त्यांचे फोटोज तुम्हाला दिसून येतील. अदनान अबिदी हे आहेत, तर अदनान आबिदी. दुसरे आहेत अमित दवे. अमित दवे इथं तुम्हाला दिसून येतील. तिसरे आहेत दानिश सिद्दीकी. दानिश सिद्दीकी इथं आहेत. आणि सना इर्शाद मट्टू या आहेत, काश्मीरच्या पत्रकार आहेत. तर या चौघांना या वर्षीचा पुलित्झर पुरस्कार मिळालाय पत्रकारितेच्या बाबतीतला. महत्वपूर्ण आहे. यापैकी मी तुम्हाला दानिश सिद्दीकी यांच्या बाबतीत सांगू इच्छितो मित्रांनो. दानिश सिद्दीकी तुम्हाला माहिती असेल, जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानमध्ये कॅप्चरिंग केली, त्याच्यानंतर दानिश सिद्दीकी तिथली कव्हरिंग करण्यासाठी तर गेले होते. तर त्यावेळेस तालिबानकडून झालेल्या गोळीबारामध्ये या दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांना हा पुरस्कार मरणोपरांत देण्यात आलेला आहे पहा. आलं लक्षामध्ये? तर लक्षात असू द्या, या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली म्हटलं तर 2017 पासून झालेली आहे. आणि हा पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो, तर लक्षात असू द्या, हा पुरस्कार USA म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मार्फत दिला जातो. आणि अमेरिकेची कोलंबिया विद्यापीठ आहे पहा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर कोलंबिया विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो. तर पत्रकारितेच्या बाबतीत सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ते हे पण एक लक्षात असू द्या, अतिशय महत्वपूर्ण हा पुरस्कार आहे. पुढचा पुरस्कार घेऊ मित्रांनो. पुढचा पुरस्कार आहे लिबर्टी पुरस्कार. लिबर्टी मेडल 2022. लक्षात असू द्या, हे अवॉर्ड युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असणारे व्लादिमीर झेलेन्स्की यांना या वर्षीचं लिबर्टी मेडल देण्यात आलेलं आहे. दोन गोष्टी लक्षात असू द्या, लिबर्टी मेडल देण्याचं काम अमेरिका करत असते आणि या लिबर्टी मेडल देण्याची सुरुवात 1988 पासून झाली होती. या वर्षी 2022चं लिबर्टी मेडल हे व्लादिमीर झेलेन्स्की यांना देण्यात आलंय. झेलेन्स्की आपल्याला माहिती आहे, मागच्या लेक्चरमध्ये मी याविषयी डिटेल माहिती सांगितली होती. विशेष गोष्ट आहे की झेलेन्स्की हे यांना लिबर्टी मेडलच्या सोबतच नुकतंच आपल्याला माहिती आहे की पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड, टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड हा सुद्धा या वर्षीचा पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड हा झेलेन्स्की यांना मिळालाय 2022चा.
तर यावेळेस झेलेन्स्की यांना अवॉर्ड देण्यात, कारण रशिया आणि युक्रेनच्या वॉरमध्ये जर आजही रशिया थोडाफार बॅक फाईटला असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचं कारण या व्यक्तींचं आहे. झेलेन्स्की आपला देश सोडून गेले नाहीत, रशियाच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी त्यांनी जनतेला एकत्र आणलं आणि आजही रशियाच्या विरुद्ध ते लढा देत आहेत. त्यांच्या या योगदानासाठी टाइम पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड दिलेलाच आहे, पण सोबतच लिबर्टी अवॉर्ड, लिबर्टी मेडल 2022 सुद्धा यांना देण्यात आलेलं आहे. महत्वपूर्ण आहे अपडेट, लक्षात असू द्या. नेक्स्ट पुढचा अवॉर्ड आहे 19वे गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2022. ठीक आहे, लक्षात असू द्या. गोल्डन ग्लोब जे अवॉर्ड 2022 चे आहेत, दोन गोष्टी लक्षात असू द्या. हा कोणत्या देशाद्वारे दिले जातात, तर हे अमेरिकाच देत असते. अमेरिका म्हणजे युएसएच्या बाबतीत युएसएच्या कडून हे अवॉर्ड दिले जातात आणि नावातच कळत असेल फिल्मशी संबंधित, चित्रपटाशी संबंधित अवॉर्ड आहेत. यामध्ये बेस्ट फिल्म ड्रामा, बघा दोन गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. बेस्ट फिल्म किंवा ड्रामा द पॉवर ऑफ द डॉग, परत एकदा हा चित्रपट तिसऱ्या वेळेस तुमच्या समोर आला या व्हिडिओमध्ये. तर याच फिल्मला हा अवॉर्ड देण्यात आलाय, गोल्डन ग्लोब 19वा. बेस्ट ऍक्टर परत एकदा विल स्मिथला दिलेला आहे. ठीक आहे, हे पण महत्वपूर्ण आहे. आणि बेस्ट ऍक्ट्रेसेसचा अवॉर्ड निकोल किडमन, इथं दिसतील तुम्हाला निकोल किडमन, हे आहेत विल स्मिथ. ठीक आहे, तर बेस्ट ऍक्ट्रेसेसचा अवॉर्ड निकोल किडमन यांना देण्यात आलाय. अतिशय महत्वाचा आहे. या अवॉर्डची सुरुवात कधी झाली होती, तर या अवॉर्डची सुरुवात 1943 पासून झाली होती. पहा, लक्षात असू द्या, युएसएच्या द्वारे दिला जाणारा अवॉर्ड आहे, अतिशय महत्वाचा अवॉर्ड आहे. नेक्स्ट अवॉर्ड कडे जाऊ. पुढचा अवॉर्ड आहे एमी अवॉर्ड. एमी अवॉर्ड 2022. दोन गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. एमी अवॉर्ड कोणाला दिला जातो, 3 अवॉर्ड मध्ये बऱ्याचदा कन्फ्युज होतं. एमी अवॉर्ड, टोनी अवॉर्ड आणि ग्रॅमी अवॉर्ड. दोन गोष्टी लक्षात ठेवा. टोनी अवॉर्ड किंवा टोनी पुरस्कार हा नाटकांसाठी दिला जातो, ड्रामासाठी. ठीक आहे, एमी पुरस्कार हा म्युझिक, संगीतासाठी दिला जातो. आणि एमी पुरस्कार जे असतात ते टीव्ही सिरियल साठी दिले जातात. आणि हे तिन्ही पुरस्कार अमेरिकेमध्ये दिले जातात. तर एमी अवॉर्ड्स कोणाला मिळालेत, तर ही 74वी आवृत्ती होती, अमेरिकेद्वारे दिला जाणारा अवॉर्ड आहे. आणि बेस्ट ड्रामा सिरियल यावेळेस सक्सेशन नावाचं एक सिरियल जे अमेरिकेमध्ये चालतं, या सिरियलला या वर्षीचा एमी अवॉर्ड्स हा मिळालेला आहे. ठीक आहे, ते हे लक्षात असू द्या. टोनी पुरस्कार नाटकांसाठी दिला जातो, ग्रॅमी पुरस्कारामध्ये संगीताशी संबंधित आहे, एमी पुरस्कार टीव्ही सिरियलशी संबंधित आहे. नेक्स्ट पुरस्कार बघू, महत्वाचा आहे मिस वर्ल्ड 2021. तर मिस वर्ल्ड 2021 कोण कोण बनल्यात, तर कॅरोलिना बिलास्का यांना या वर्षीच्या 2022च्या त्या मिस वर्ल्ड आहेत, पोलंड या देशाच्या आहेत. यामध्ये भारतीय सहभागी कोण होत्या, तर भारतीय सहभागी होत्या मानसा वाराणसी. या टॉप 13 मध्ये होत्या, 13 मध्ये त्यांचा नंबर होता, पण तिथून पुढे ते जाऊ शकल्या नाहीत. नंतर येतं आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या, मिस युनिव्हर्स 2022. हे बघा, पहिली भाग लक्षात असू द्या, मिस वर्ल्ड 2021, सॉरी 22 नाही 21, कारण 22च्या आता आणखी व्हायच्या राहिल्यात. तर 21 त्या आहेत कॅरोलिना बिलास्का, पोलंडच्या आहेत. सहभागी देश आहेत, सहभागी असणाऱ्या भारतीय होत्या त्या म्हणजे मानसा वाराणसी, टॉप 13 पर्यंत राहिल्या होत्या. 2021च्या मिस युनिव्हर्स ह्या खूप महत्वपूर्ण आहेत. बघा, ह्या आहेत आपल्या भारतीय हरनाज कौर सिंधू. ठीक आहे, तर हरनाज कौर सिंधू या मिस वर्ल्ड युनिव्हर्स म्हणून यांनी ऑलरेडी यांना पहिल्या क्रमांकावर या राहिलेले आहेत. 21 वर्षानंतर भारत यामध्ये विजेता राहिला आहे. या अगोदर मिस युनिव्हर्स भारतीय कोण कोण होत्या म्हटलं तर पहिल्यांदा मिस युनिव्हर्स बनल्या होत्या त्या सुष्मिता सेन 1994 ला. 2000 मध्ये लारा दत्ता बनल्या होत्या. तर हे अतिशय महत्वाचं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड मध्ये काय फरक असतो. ज्या भारतीय महिला मिस इंडिया हा किताब जिंकतात त्यांनाच आपण, त्याच महिलेला, त्याच स्त्रीला आपण मिस वर्ल्ड साठी पाठवत असतो. आणि जी महिला, ठीक आहे, जी महिला मिस इंडिया दिवा युनिव्हर्स हा किताब जिंकते भारतातून, त्या महिलेला आपण मिस युनिव्हर्स साठी पाठवत असतो. तर लक्षात असू द्या, 2021च्या हरनाज कौर सिंधू भारताच्या या मिस युनिव्हर्स बनल्या होत्या. लक्षामध्ये, तर हे अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंत फक्त 3 महिला मिस युनिव्हर्स बनल्यात. पहिल्या होत्या सुष्मिता सेन 1994, दुसऱ्या होत्या लारा दत्ता. लारा दत्ता कधी बनल्या म्हटलं तर लारा दत्ता ह्या 2000 मध्ये या मिस युनिव्हर्स ह्या बनल्या होत्या. ठीक आहे, तर अतिशय महत्वाचा आहे. आणखी एक मुद्दा याच्या बाबतीत लक्षात असू द्या,
आणि आणखी एक पुरस्कार आपण पुढे बघू, हर्मन केस्टर पुरस्कार 2022. एक दोन गोष्टी तुमच्यासाठी सांगतो. आता जे आपण स्लाइड मध्ये मुद्दा पाहिला होता मित्रांनो, की मिस युनिव्हर्स ह्या 3 भारतीय महिला आहेत, मिस वर्ल्ड किती आहेत, तर लक्षात असू द्या एक्स्ट्रा माहितीसाठी 6 भारतीय महिलांना आतापर्यंत मिस वर्ल्डचा किताब मिळालेला आहे. सगळ्यात पहिल्या आहेत त्या म्हणजे रीता फारिया. हे लक्षात असू द्या, हे नाव अतिशय महत्वाचं आहे. रीता फारिया ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांना काय प्राप्त झाला होता, मिस वर्ल्डचा किताब हा देण्यात आला होता. दुसऱ्या आहेत डायना हेडन. डायना हेडन ह्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत ज्यांना मिस वर्ल्ड हा किताब मिळाला होता. तिसऱ्या आहेत युक्ता मुखी. चौथ्या ज्या आहेत यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, त्या आहेत प्रियंका चोप्रा. हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय कारण एक अभिनेत्री म्हणून त्याने काम करतायत. आणि पाचव्या आहेत मानुषी छिल्लर. हे पण लक्षात असू द्या, मानुषी छिल्लर आहेत. आणखी एक याच्यामध्ये नाव येतं पण मित्रांनो, ऐश्वर्या रॉय. ठीक आहे, तर 6 महिला ज्यांना आतापर्यंत मिस वर्ल्डचा किताब मिळालाय भारतीय महिलांना. ठीक आहे, तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट अवॉर्ड कडे जाऊ आणि शेवटचा एक अवॉर्ड आपण बघणार आहोत आता, हर्मन केस्टर पुरस्कार 2022. लक्षात असू द्या, एक भारतीय महिला आहेत ज्यांचं नाव आहे मीना कंडासामी. तर या चेन्नईच्या आहेत, तामिळनाडूच्या आहेत. तर त्यांना या वर्षीचा हर्मन केस्टर पुरस्कार 2022 मिळालेला आहे. हा पुरस्काराची सुरुवात 1995 पासून झाली होती आणि महत्वपूर्ण म्हणजे लेखक आणि पत्रकारांसाठी काम करताना हा पुरस्कार हा दिला जातो, त्यांच्यासाठी उत्कृष्ट काम करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर एक भारतीय महिला ज्यांचं नाव आहे मीना कंडासामी, तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पहा मित्रांनो. तर अतिशय महत्वपूर्ण आहे. आता अतिशय महत्वपूर्ण पुरस्काराकडे आपण जातोय, ते म्हणजे नोबेल पुरस्कार 2022. खूप महत्वपूर्ण आहेत पहा. नेहमी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यांच्यावर ऑलरेडी क्वेश्चन्स येतात. ही गोष्ट पहिले समजून घ्या. नोबेल पुरस्कार हे 6 कॅटेगरीमध्ये दिले जातात. पहिली कॅटेगरी आहे मेडिसिनल सायन्स. दुसरी कॅटेगरी जी तुम्हाला आढळून येते तिला आपण म्हणतो केमिस्ट्री. तिसरी आहे फिजिक्स. चौथी कॅटेगरी आहे लिटरेचर, साहित्य. पाचवी कॅटेगरी जी तुम्हाला ज्याच्यामध्ये हा पुरस्कार मिळतो ती आहे शांतता. आणि 6वी कॅटेगरी आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. 6 कॅटेगरीमध्ये नोबेल प्राइज हे दिले जात असतात. या वर्षीचे फक्त नोबेल प्राइज आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नोबेल प्राइजवर मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ पाहणार आहे, त्याच्यामध्ये काढणार आहे की ज्याच्यामध्ये नोबेल प्राइजचा इतिहास काय, कोणा भारतीयांना हे पुरस्कार मिळालेत आणि सध्या काय नेमकं या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, कोणाद्वारे दिले जातात, याविषयीचे एक डेडिकेटेड व्हिडिओ मी लवकरच काढणार आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण नोबेल पुरस्कार 2022 विषयीची चर्चा करणार आहोत. बघा, नोबेल पुरस्कार 2022 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातला 2022चा नोबेल पुरस्कार स्वीडनचे स्वांते पाबो यांना हा देण्यात आलाय. हो का, हे आहेत स्वांते पाबो. तर यांना स्वीडनचे आहेत, यांना 2022चा मेडिसिनल सायन्स म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या की यांनी काय काम केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मित्रांनो, यांनी जे काही काम केलंय ते म्हणजे भारतीय म्हणजे जगाच्या किंवा मानवाच्या उत्क्रांतीवरचा अभ्यास यांनी केलेला आहे. उत्क्रांतीमध्ये कसे बदल झाले याविषयीच्या पैकी माहिती त्यांनी अतिशय डिटेलमध्ये दिली आहे. तुम्ही नीट पाहाल तर झीअँडरथल जीनोम, जे आपल्याला माहिती झीअँडरथल मानव जो होता तर त्याच्या जीनोमवर मोठ्या प्रमाणात यांनी काम केलेलं आहे. त्या मानवाच्या विषयीची खूप जास्त माहिती आपल्याला यांच्यामुळेच मिळालेली आहे. जर्मनीतील लिप्झिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रिव्हॉल्युशनरी अँथ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे ते डायरेक्टर आहेत, संचालक आहेत. आणि ह्युमन इव्हॉल्युशनवर म्हणजे मानवी उत्क्रांतीवर त्यांनी खूप मोठं योगदान दिले. त्या योगदानाकरिता स्वीडनच्या स्वांते पाबो यांना 2022चा मेडिसिनल सायन्सचा नोबेल पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे. नेक्स्ट पुरस्कार बघू, नोबेल पुरस्कार 2022 पण कशामधला, भौतिकशास्त्रातला. भौतिकशास्त्र म्हटलं की फिजिक्स वरचा हा पुरस्कार 3 व्यक्तींना देण्यात आलाय. बघा, तिघांना हा आणखी एक नोबेल पुरस्कार हा जास्तीत जास्त 3 लोकांना दिला जातो, कमीत कमी एका माणसाला दिला जातो. ठीक आहे, 3च्या पेक्षा जास्त व्यक्तींना हा पुरस्कार देता येत नाही. तर लक्षात असू द्या, नोबेल भौतिकशास्त्राचा 2022चा पुरस्कार हा 3 व्यक्तींना देण्यात आलाय. याच्यापैकी पहिले आहेत ॲलन ॲस्पेक्ट. हे आहेत ॲलन ॲस्पेक्ट. दुसरे आहेत जॉन एफ क्लॉझर हे आहेत. आणि तिसरे आहेत अँटॉन झेलिंगर. तर अशा एकूण तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे तर लक्षात असू द्या, क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्सवर आणि विशेष म्हणजे फोटॉनवर यांनी अतिशय महत्वपूर्ण काम केलंय. तर फोटॉनवरच्या यांच्या अतुलनीय कामासाठी 2022चा फिजिक्सचा नोबेल प्राइज यांना देण्यात आलाय. तिघांना महत्वपूर्ण नाव आहेत, लक्षात असू द्या. ॲलन ॲस्पेक्ट आहेत, जॉन एफ क्लॉझर आहेत आणि तिसरे अँटॉन झेलिंगर आहेत. ओके, नेक्स्ट पुरस्कार बघू नोबेल पुरस्कारामधला. पुढचा नोबेल पुरस्कार आहे 2022चा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीतला हा पुरस्कार. तर बघा, लक्षात असू द्या, हाही पुरस्कार 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलेला आहे.
आणि केमिस्ट्रीतला हा पुरस्कार मिळवणारे शास्त्रज्ञ आहेत कॅरोलिन आर बर्टोझी, मॉर्टन मेडल आणि तिसरे आहेत के बॅरी शार्पलेस. तुम्ही जर यांची नाव पाहिली तर इथं तुम्हाला दिसतील पा, कॅरोलिन आर बर्टोझी हे आहेत, दुसरे आहेत मॉर्टन मेडल आणि तिसरे आहेत बॅरी शार्पलेस. तर या तिघांना यावेळेसचा केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार हा देण्यात आलाय. आता चर्चा करू की हा पुरस्कार यांना का देण्यात आलाय. तर यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे तुम्हाला नाव एक नवीन ऐकलं असेल तुम्ही, अतिशय इम्पॉर्टंट ज्या यांच्या या पुरस्काराच्या मध्ये क्लिक केमिस्ट्री एक नवीन जी केमिस्ट्रीची ब्रँच आहे, तर त्या ब्रँच मध्ये यांनी अतिशय मोठं काम केलं, त्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे जे शार्पलेस आणि मार्टन मेडल आहेत, यांनी मात्र केमिस्ट्रीच्या स्ट्रक्चरल स्वरूपाचा जो बेस आहे तो बेस घातला, म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. वैशिष्ट्यपूर्ण आहे की क्लिक केमिस्ट्रीच्या योगदानासाठी तिन्ही शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुरस्कार बघू. पुढचे पुरस्कार आहे तो म्हणजे साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार 2022 चा कोणाला देण्यात आलाय. एक फ्रेंच लेखिका आहे ज्यांचं नाव आहे ॲर्नी एर्नो, तर यांना हा पुरस्कार दिलेला आहे साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार. ह्या एका कुठल्या पुस्तकासाठी दिला नाही, तर यांनी यांच्या आयुष्यामध्ये जेवढी काही पुस्तकं लिहिली त्या सर्व पुस्तकाच्या योगदानाबद्दल यांना हा पुरस्कार दिला आहे. तर एक निर्भीड लेखिका आणि जे काही आपण म्हणू की एखाद्या गोरगरिबांच्यासाठी अतिशय त्यांची बाजू मांडणाऱ्या ज्या लेखिका म्हणून यांचं नाव घेतलं जातं, आणि त्यांच्या अतुलनीय कामासाठी त्यांना या वर्षीचा 2022चा ॲर्नी एर्नो यांना हा नोबेल पुरस्कार दिलाय साहित्य क्षेत्रातला. नेक्स्ट पुरस्कार बघू. नोबेल शांतता पुरस्कार. 3 गोष्टी लक्षात असू द्या. नोबेल शांतता पुरस्कार बेलारूसचे ह्युमन ऍक्टिव्हिस्ट असणारे ॲलेस बिलियास्की यांना हा पुरस्कार दिलाय. तुम्हाला एक माहिती असेल की बेलारूसमध्ये एक प्रकारे मोनार्की आहे, एक राजेशाही आहे, एक हुकुमशाही आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे की तिथल्या हुकुमशाही तेवढी असताना सुद्धा तिथल्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम ह्या लेखकांनी केलं. ॲलेस बिलियास्की यांनी त्यांच्या या कामासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. सोबतच हा पुरस्कार युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला सुद्धा मिळालेला आहे, तर हे पण लक्षात असू द्या. आणि नोबेलचा शेवटचा पुरस्कार अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सचा नोबेल पुरस्कार कोणाला दिलाय, तर 3 सायंटिस्टला दिलाय. यापैकी पहिले आहेत बेर्नाके, एक तुम्हाला आढळून येतात बेर्नाके, दुसरे आहेत ते म्हणजे डग्लस डब्ल्यू डायमंड, हे आहेत ते डग्लस डब्ल्यू डायमंड, आणि तिसरे आहेत फिलिप डायबॅगिग. तर यामध्ये लक्षात असू द्या डायबॅगिग. तर या तिघांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण यांनी काय काम केलं, तर ज्या काही बँक सिस्टीम आहेत, तर बँक सिस्टीमवर जे आर्थिक संकट येतं, या दोघांचा इंटरॅक्शनचा अभ्यास यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी याबद्दल यांना हा पुरस्कार दिलेला आहे. तर नावं लक्षात असू द्या, बर्नाके आहेत, डायमंड आहेत आणि डायबॅगिग आहेत. तर तिघांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर अतिशय महत्वपूर्ण मुद्दा होता मित्रांनो. तर लक्षात असू द्या मित्रांनो, हे होते 2022चे इंटरनॅशनल अवॉर्ड. मी परत एकदा सांगतोय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार होते. मी लवकरच 2022 मध्ये भारतीय जे महत्वपूर्ण पुरस्कार आहेत, मग ते पद्मविभूषण असतील किंवा जे काही मिलिटरीशी संबंधित अवॉर्ड्स असतील किंवा जे काही नागरिकतेशी संबंधित असतील, ते वेगवेगळे जे, आणि या पुरस्काराची पण साठी एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येणार आहे. नंतर महाराष्ट्रासाठी पण अतिशय एक वेगळा डेडिकेटेड पुरस्कारांसाठीचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येणार आहे. क्रीडा पुरस्कारासाठीचा पण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, ही होती आंतरराष्ट्रीय पुरस्काराविषयी 2022चे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. या व्हिडिओची पीडीएफ फाईल तुम्हाला MPSC 0207 या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. सोबत याचे पीडीएफ फाईल तिथून घ्या. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आणि असे डेडिकेटेड MPSC आणि सरळ सेवेचे व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रेस आयकॉनला प्रेस करा. दुसरे बेल आयकॉनला प्रेस करा. दुसरी एक इम्पॉर्टंट सूचना मित्रांनो, राठोड MPSC अकॅडमी नांदेड तर्फे सध्या आता जे काही MPSCच्या संबंधित असणाऱ्या बॅचेस आहेत, मग त्या राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सी या बॅचेस चालू आहेत आणि सरळ सेवेशी संबंधित सुद्धा सर्व बॅचेस चालू आहेत. लवकरात लवकर या, ऍडमिशन घ्या मित्रांनो, अभ्यास करा. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये, उद्याच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि जय हिंद मित्रांनो.